12 मार्च रोजी विभागीय कार्यालय अमरावती येथे शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे तथा विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांना विभागीय आयुक्त श्रेया सिंघल यांची भेट घेऊन सर्व समस्या विशद केल्या। शकुंतला रेल ही फक्त रेल नसून लाखो नागरिक यांच्या भावना त्यांच्या रेल ब्रॉडगेज प्रति जोडली आहे। आयुक्त यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर वरिष्ठांशी संपर्क साधून परतवाडा येथे नक्की भेट देऊन आपली समस्या प्रतिविचार करते असे आश्वस्त केले। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक तहसीलदार खटके यांना सुद्धा निवेदन देण्यात आले। यावेळी शकुंतला रेल बचावचे योगेश खानझोडे, राजा धर्माधिकारी, SB बारखडे, वसंतराव धोबे, दयाराम चंदेल व आदी सत्याग्रही सोबत होते। गेल्या 7 वर्षापासून बंद असलेल्या शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज रूपांतरासाठी संघर्ष करणाऱ्या शकुंतला बचाव सत्याग्रह समितीने 23 मार्च 2025 रोजी शहीद दिनाच्या दिवशी अचलपूर येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। 11 मार्च रोजी समितीची सलग 7व्या वर्षातील 33वी आढावा बैठक पार पडली। या बैठकीत विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली। समितीने प्रशासनाला 12 मार्च रोजी लेखी पूर्व सूचना देण्याचा निर्णय घेतला। शासनाने 21 मार्च पर्यंत शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी निर्णय घेतला नाही तर 23 मार्चला अचलपूर येथील चांदूर नाका अमरावती रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल। शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याने आता हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे सत्याग्रहींनी स्पष्ट केले आहे। हे आंदोलन शांततेत होणार असले तरी प्रशासनाने योग्य वेळी दखल घ्यावी यासाठी 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे। शकुंतला रेल्वे ही केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित नसून हा लाखो लोकांच्या जागृतीचा आणि विकासाचा मार्ग आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन शकुंतला बचाव सत्याग्रह समितीने केले आहे। सदर आढावा बैठकीत शकुंतला रेल बचाव सत्याग्रही योगेश खानझोडे, प्रसिद्ध कवी राजा धर्माधिकारी राजेश अग्रवाल, दीपा तायडे, दयाराम चंदेल, राजेंद्र पांडे, किरण गवई, SB बारखडे, विजय गोंडचवर, राजेंद्र जयस्वाल, वसंत धोबे, संजय डोंगरे उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।